अगर ईश्वर ने आपको एक नई शुरुआत करने का मौका दिया है, तो पुरानी गलतियों को मत दोहराइए. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. तुमचे अगदी छोटे-छोटे वाटणारे पण अतिशय महत्त्वाचे असणारे असे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे त्यांच्यासाठी हे प्रश्न खूप जास्त तणाव निर्माण करत असतात किंवा हे प्रश्न विचारायला आपल्याला कसं तरीच वाटतं. साध्या सरळ भाषेत सांगायचं म्हटलं तर. कसं तरी याचा अर्थ असा होतो, की तो मला हसेल का? किंवा मग समोरची व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल? त्यामुळे हे प्रश्न विचारताना आपण थोडे दचकत असतो. तर असे प्रश्न मी तुम्हाला म्हटलं होतं एका व्हिडिओमध्ये, की असे प्रश्न तुम्ही मला विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईन आणि ते सांगणारा हा व्हिडिओ आहे. त्यापूर्वी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगत आहे, हा व्हिडिओ फक्त त्याच वॉरियर्ससाठी आहे, ज्यांच्या मनामध्ये छोटे-छोटे डाउट्स आहेत, ज्यांच्या मनामध्ये काही शंका आहेत, एक्झामच्या दिवशी एक्झॅक्टली आपल्यासोबत काय न्यायचं, काय नाही न्यायचं किंवा तिथे गेल्यानंतर आपल्याला कोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात, कोणत्या अडचणी अचानक उद्भवू शकतात. या बाबतीत ज्यांच्या डोक्यामध्ये डाउट्स आहेत, ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जे खूप जास्त अनुभवी लोक आहेत, ज्यांना माझा मागचा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटलं, की मी नवीन येणाऱ्या वॉरियर्सना एम-पी-एस-सीचा फुल फॉर्मसुद्धा सांगावा, इथून सुरुवात करावी. त्यांना मला एवढंच सांगायचं की तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यात स्वतःचा किमती वेळ जो आहे, तो वाया घालवू नका. कारण प्रत्येकासाठी एक नवी सुरुवात असते. सुरुवातीला काही लोकांना काही गोष्टी माहीत नसतात आणि त्या जाणून घेण्यासाठी त्यांनी जर प्रयत्न केला किंवा त्यांना त्या माहीत व्हाव्यात म्हणून मी माझ्या बाजूने काही प्रयत्न केले, तर मला असं अजिबात वाटत नाही की त्यात काही चुकीचं आहे. ठीक आहे. सो ज्यांना सगळं काही माहिती आहे त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल. पण ज्यांच्या मनामध्ये छोटे-छोटे डाउट्स आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे, स्पेशली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. अगदी एक्झाम सेंटरमध्ये पाऊल ठेवल्यापासून बाहेर पडेपर्यंत आपल्या डोक्यामध्ये जे प्रश्न असतात, त्याबाबतचा हा व्हिडिओ असेल. ठीक आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तो प्रश्नांच्या स्वरूपात आहे. म्हणजे इथे तुम्हाला स्क्रीनवरती काही प्रश्न दिसतील. ते तुम्हीच विचारलेले प्रश्न आहेत. काही कमेंटमध्ये विचारलेले आहेत. काही प्रश्न हे मला टेलिग्रामवरती कोणी पर्सनली विचारलेले आहेत. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी इथे देणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न हॉल तिकीट आणि आय-डी कार्ड जे आहे आपलं त्याची झेरॉक्स जी असते ती कलर की ब्लॅक एंड व्हाईटमध्ये पाहिजे. आयोगाने कुठेही असं सांगितलेलं नाही की कलर प्रिंट पाहिजे. आयोगाने कलर प्रिंट कशाबाबत बोललेलं आहे? ज्यांच्याकडे आधार कार्ड ज्यांना मिळालेलं नसतं म्हणजे काही लोकांचं आधार कार्ड ही पोस्टमधून म्हणजे पोस्टाने जे आपल्या घरापर्यंत येतं ते मिळालेलं नसतं. मग ते लोक काय करतात आधार कार्डची कलर प्रिंटआउट जी आहे ती काढून ते वापरत असतात. पण ती जी प्रिंटआउट आहे ती ओरिजिनल म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेली असली पाहिजे, असं एकाच ठिकाणी फक्त मेन्शन केलेलं आहे. तो ओरिजिनल जो आय-डी प्रूफ असेल त्याबद्दल ते आहे. पण जी झेरॉक्स तुम्हाला सबमिट करावी लागते, ती मात्र तुम्ही ब्लॅक एंड व्हाईटमध्येच घेऊन जाऊ शकता. हॉल तिकीटसुद्धा तुम्हाला ब्लॅक एंड व्हाईटच सांगितलेलं आहे. आयोगाने कुठेही असं मेन्शन केलेलं नाहीये, की कलर झेरॉक्स हवी आहे. छायांकित प्रत याचा अर्थ असा होतो, की जी प्रिंटआउट आहे म्हणजे थोडक्यात त्याचा मराठी अर्थ तोच होतो. ठीक आहे, छायांकित प्रत. तर जी प्रिंटआउट आहे ती तुम्हाला घेऊन जायची आहे. ठीक आहे, प्रिंटआउटचा अर्थ तो साधी सरळ ब्लॅक एंड व्हाईटवाली घेऊन जायची आहे. तरीही जरी तुमच्या मनामध्ये डाऊट असेल, तुम्हाला भीती वाटत असेल, की नाही अचानक कलर प्रिंटआउट मागतील वगैरे, तर तुम्ही तुमच्यासोबत एक कलर प्रिंटआउट ठेवू शकता. राज्यसेवा एक्झामसाठी तुम्हाला 2 आय-डीच्या प्रिंटआउट लागतात. पेपर 1 आणि पेपर 2 साठी. कारण ते दोन्ही वेळेला तुमचा आय-डी प्रूफ जो आहे, त्याची झेरॉक्स घेत असतात. ओरिजिनल आय-डीसुद्धा ते चेक करत असतात. ठीक आहे. सो ह्या गोष्टी तुम्हाला सोबत ठेवायच्या आहेत. त्यानंतर एक प्रश्न होता, की आपण बॅग, वॉटर बॉटल हे सोबत नेऊ शकतो का? अर्थात तुम्ही एक्झाम सेंटरपर्यंत हे घेऊन जाऊ शकता, पण एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. वॉटर बॉटल जी असते ती घेऊन जाऊ शकता तुम्ही, पण बॅग तुमची तुम्ही एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. बॅग तुम्हाला हॉलच्या बाहेर सेंटरलाच तुम्हाला ठेवावी लागते. जर तुमचा पेपर जो आहे तो एखाद्या म्हणजे 2 मजली, 3 मजली बिल्डिंगमध्ये असेल, तर खालच्या पॅसेजमध्ये खाली जिथे जागा असेल, तिथे ते बॅग ठेवायला सांगतात. पण आपली बॅग आणि आपल्या बॅगमधलं जे साहित्य आहे, ती सर्वस्वी आपली जबाबदारी असते, असं त्यांनी स्पष्टपणे हॉल तिकीटवरतीही सांगितलेलं असतं. इव्हन तुम्ही तिथे जरी गेलात स्कूलवरती तुमच्या एक्झाम सेंटरला, तर तिथे सुद्धा हेच सांगतात तुम्हाला, की तुमच्या जबाबदारीवरती तुम्ही बॅग ठेवा. याचा अर्थ तुम्ही आतमध्ये असतात, त्यामुळे बाहेर तुमची बॅग कोणी घेऊन जाईल वगैरे असं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये थोडासा डाऊट येऊ शकतो. बट
सगळेच जण बॅग घेऊन येत असतात, सगळेच जण बाहेर ठेवत असतात. त्यामुळे निश्चिंत मनाने तुम्ही फक्त जास्त काही किमती सामान तुम्ही बॅगमध्ये ठेवू नये, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. पण बॅग तुम्ही सोबत कॅरी केलीत तर काही प्रॉब्लेम नाही. कारण जेव्हा मी एक्झामसाठी जात होते, मी कॅरी करत होते. माझ्यासोबतचे इतर फ्रेंड्ससुद्धा कॅरी करतात आणि ऑलमोस्ट सगळेच कॅरी करतात. सो राज्यसेवेसाठी जात असाल तर अर्थात तुम्हाला बॅगची गरज पडते. कारण तुम्ही तुमचा टिफिन असेल, त्यानंतर तुमची वॉटर बॉटल असेल, त्यानंतर सी-सॅटसाठीचं काही तुमचं साहित्य असेल, जे की म्हणजे तुम्हाला फर्स्ट पेपरनंतर जो गॅप मिळतो, त्याच्यामध्ये तुम्हाला वाचायचं असेल, तर ते तुम्ही बॅगमध्ये नेऊ शकता. पण ते तुम्हाला एक्झाम हॉलच्या बाहेर ठेवावं लागतं, ठीक आहे. म्हणजे ते अगदी बिल्डिंगमध्ये पण जिथे तुमचा अगदी हॉल आहे, जिथे तुमची रूम आहे, तिथे पण ते मे बी नेऊ देत नाहीत. काही ठिकाणी अलाउड करतात, काही ठिकाणी थोडे स्ट्रिक्ट असतात, ठीक आहे. असंही नाही की अजिबातच अलाउड करत नाहीत किंवा अगदी क्लासमध्येच घेऊन जाऊ देतात, असं नाही. तर प्रत्येक ठिकाणी थोडीशी मानसिकता जशी असेल तिथल्या पर्यवेक्षकांची किंवा इतर स्टाफची, त्या पद्धतीने ते तुम्हाला कोऑपरेट करतात, ठीक आहे. सो वॉटर बॉटल तुम्ही अगदी एक्झाम हॉलमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता तुमच्यासोबत. जर तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल, म्हणजे राज्यसेवेचे 2 तासाचे पेपर असतात, तर तिथे तुम्हाला जर तहान लागत असेल किंवा इतर वेळेला म्हणजे कंबाईनच्या एक्झामला 1 तासामध्ये जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल, तर तुम्ही नेऊ शकता. मी पर्सनली कॅरी करत होते, सो तुम्ही सुद्धा कॅरी करू शकता. जेव्हा तुम्हाला आवश्यकता वाटेल, तेव्हा तुम्ही पाणीसुद्धा पिऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर रायटिंग पॅड सोबत नेऊ शकतो का? अर्थात प्रीला तरी कधी आत्तापर्यंत असा कुठल्या एक्झाम सेंटरला प्रॉब्लेम झालेला नाहीये, की मुलांनी रायटिंग पॅड सोबत नेला आणि त्यांना ते घेऊ दिलं नाही. मेन्सला ते स्ट्रिक्टली मना करतात, म्हणजे घेऊ देत नाहीत ते तुम्हाला. पण प्रीला असं काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर ते ट्रान्सपरंट असेल तर ते बेस्ट असतं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की ट्रान्सपरंट असे रायटिंग पॅड मिळतात. ते जर तुम्ही सोबत नेलं तर ते बेस्ट ऑप्शन राहतो. कारण तिथे त्यांना नाही म्हणायला काही पर्यायच नसतो. म्हणजे ते नाही म्हणतच नाहीत तिथे, सॉरी. त्याच्यामुळे ते तुम्हाला अलाउड करतात. ऑलमोस्ट करतात सगळीकडे अलाउड. पण एखाद्या ठिकाणी जर नाहीच केलं, तर तुम्ही तेवढं म्हणजे तुम्ही तुमचं प्रिपरेशन तेवढं पाहिजे, मेंटली तेवढं तुम्ही प्रिपेअर पाहिजे, की एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर जर त्यांनी मला रायटिंग पॅड नाही घेऊ दिलं, तर जो कुठला माझा बेंच असेल, जो बेंच मला मिळाला असेल, त्याच्यावरती मला क्वेश्चन पेपर हाताखाली सपोर्टला घेऊन मला ते लिहायचं आहे. पण त्या पॅडसोबत कसलाही पेपर किंवा इतर काही जस्ट मला सपोर्टसाठी हवे म्हणून ते तिथे अलाउड करत नाहीत आणि ते तुम्ही न्यायचं सुद्धा नाही, ठीक आहे. त्यानंतर आपण एक्झाम हॉलमध्ये पाऊच नेऊ शकतो का? ज्याच्यामध्ये म्हणजे पेन, पेन्सिल, इरेजर, चॉकलेट हे सगळं आम्हाला जर न्यायचं असेल तर. तर अर्थात या बाबतीत पण वेगवेगळ्या एक्झाम सेंटरला वेगवेगळे अनुभव येतात ॲस्पिरंट्सना. काही ठिकाणी ते पाऊच साधा म्हणजे गर्ल्स जनरली हे करतात, सोबत त्यांच्या कॅरी करतात. काही ठिकाणी ते जस्ट चेक करतात आणि ठीक आहे बोलतात, काही प्रॉब्लेम नाही. पण काही ठिकाणी ते अलाउड करत नाहीत. सो बेटर आहे की मी तर पेन्सिल इरेजरच्या बाबतीत नेहमी एक गोष्ट बोलते, ती म्हणजे तुम्हाला लहान मुलांची पेन्सिल माहिती असेल, ज्या पेन्सिलला मागच्या बाजूलाच इरेजर अटॅच्ड असतो, राइट? ती नवीनवाली पेन्सिल तुम्ही घ्यायची आहे आणि ती पेन्सिल तुम्ही यूज करू शकता. तर त्याचा फायदा तुम्हाला असा होतो, की तुम्हाला एकच पेन्सिल कॅरी करावी लागते, इरेजर पण सोबत असतो आणि आपण एवढं काही तिथे लिखाण करत नाही, की तुमची पेन्सिल संपून जाईल, तिचं टोकच तुटेल वगैरे. एकदा टोक केलं, तुम्हाला फक्त टिक मार्क किंवा थोडंफार रफ वर्क करण्यासाठी त्याची आवश्यकता भासली, तर तुम्ही ते यूज करू शकता. जनरली सी-सॅटच्या पेपरला याची आवश्यकता पडते. सो पेन्सिल कॅरी करताना अशीच कॅरी करा, ज्याच्या पाठीमागे इरेजर असतो ती, ठीक आहे. पेन 2 पेन तुम्ही सोबत नेऊ शकता. जर चुकून एक पेन जो आहे तो बंद पडलाच, तर एक तुमच्यासोबत असावा म्हणून. आणि काही लोकांना चॉकलेट्स सोबत नेण्याची सवय असते. काही ठिकाणी ते अलाउड करत नाहीत. बट मी सुद्धा पर्सनली बऱ्याच वेळेला एक्झामच्या वेळेमध्ये चॉकलेट्स खाल्लेले आहेत. सो तुम्ही ते हातामध्ये कॅरी करू शकता. थोडंसं तुम्हाला म्हणजे वाटत असेल काही जणांना, की हे कसं घेऊन जाणार? बट काही प्रॉब्लेम नाही, तेवढं तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल, ठीक आहे. रुमाल नेऊ शकतो का? तर येस, डेफिनेटली तुम्ही घेऊन जाऊ शकता रुमाल, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. रुमालामध्ये काही गुंडाळलेलं असू नये, म्हणजे रुमालामध्ये जर तुमच्याकडून चुकून एखादा पेपर वगैरे गेला, तर तो प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. अशी कुठलीही वस्तू तुमच्यासोबत आतमध्ये गेली नाही पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो, की फेस शिल्ड ते प्रोव्हाईड करणार आहेत का? तर अर्थात त्यांनी जे किट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हँड ग्लोव्हज, त्यानंतर सॅनिटायझर आणि त्याचबरोबर मास्क या 3 गोष्टींबाबतच उल्लेख केलेला आहे. फेस शिल्ड जे आहे, जे तुम्ही जर स्वतः घेऊन जाणार असाल, तर म्हणजे ते त्यांनी सांगितलेलं आहे. बट फेस शिल्ड कंपल्सरी नाही आहे, असं मला तरी समजलं मी ते वाचल्यानंतर. सो तुम्ही ते स्वतः कॅरी करू शकता, जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर. अदरवाईज त्यांच्या किटमध्ये तुम्हाला मास्क, हँड ग्लोव्ज आणि सॅनिटायझर हे मिळणार आहे आणि ते तुम्ही स्वतःचं सुद्धा तुम्हाला स्वतःचं स्वतःला सुद्धा कॅरी करायचंच आहे, ठीक आहे. त्यानंतर एका मला दिव्यांग वॉरियरचा
एक कमेंट आली होती. त्यांनी विचारलं, की जर हँडिकॅप ॲस्पिरंट्स असतील आणि जर समजा त्यांचं म्हणजे एका हाताचा प्रॉब्लेम असेल आणि एका हाताने जर फक्त ते त्यांचं काम करू शकत असतील आणि अशा वेळेला जर तो हँड ग्लोव्ज जे असतात ते जर समजा काही प्रॉब्लेमॅटिक ठरलं, की म्हणजे लूज आहे किंवा काय त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नसेल, तर काय करायचं? तर अशा वेळेला बेस्ट वे जे तिथले पर्यवेक्षक आहेत किंवा जे कोणी आहेत, त्यांना रिक्वेस्ट करून सांगणं, की "सर माझा असा-असा जेन्युइन प्रॉब्लेम आहे." तर त्यावेळेला ते डेफिनेटली तुम्हाला हेल्प करतील. ते तुमच्यावरती जबरदस्ती करणार नाहीत. बट मे बी मग ते तुम्हाला सांगतील, की तुम्ही म्हणजे बैठक व्यवस्था तुमची वेगळी करतील. कदाचित कारण जर म्हणजे हँड ग्लोव्ज वगैरे जर नसेल, तर मग इतर स्टुडंटपेक्षा तुम्हाला वेगळ्या ठिकाणी बसायला सांगतील ते मे बी. पण तुम्हाला हँड सॅनिटायझरचा ते वारंवार वापर करायला सांगतील. सो त्याच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर काही वॉरियर्सनी हा प्रश्न विचारला, की क्वेश्चन पेपर किती वेळ आधी भेटतो? आता हे पण डिपेंड आहे. कारण काही एक्झाम सेंटरला असं होतं, की अगदी म्हणजे जर तुमचा पेपर 11ला सुरू होणार असेल, तर तो अर्थात राज्यसेवेचा 10ला सुरू होणार आहे. पण इन जनरल मी जस्ट एक नंबर घ्यायचा म्हणून घेतलाय. जर समजा 11ला सुरू होणार असेल, तर काही ठिकाणी तो बरोबर 11ला म्हणजे 1-2 मिनिट कमी असताना दिला जातो. काही ठिकाणी तर अगदी बेल वाजल्यानंतर दिला जातो. काही ठिकाणी तो 5 ते 10 मिनिटं सुद्धा अगोदर दिला जातो. ठीक आहे, असं होतं. म्हणजे तुमच्या एक्झाम सेंटरला तो किती वेळ आधी दिला जाईल यू नेव्हर नो म्हणजे तुम्ही प्रेडिक्ट पण नाही करू शकत. फक्त तुम्ही प्रे करू शकता गॉडला, की असे पर्यवेक्षक येऊ देत, की जे लवकरात लवकर आम्हाला पेपर देतील. अर्थात ते सील ओपन करायला तुम्हाला अलाउड नसतं, कारण त्यांनी तसं सांगितलेलं असतं, की जोपर्यंत बेल होत नाही, तोपर्यंत तुम्ही सील ओपन करू शकत नाही. बट काही लोक असतात, जे मग जिथून पाहता येईल तिथून ॲटलीस्ट प्रश्न पाहण्याचा तरी प्रयत्न करतात. बट जर क्वेश्चन पेपर तुम्हाला 5 मिनिटं अगोदर जनरली 5 मिनिटं अगोदर त्यांना द्यावाच लागतो, कारण त्याच्यावरचा जो म्हणजे क्वेश्चन बुकलेट नंबर असतो, तो तुम्हाला तुमच्या आन्सर शीटवरती सुद्धा मेन्शन करायचा असतो. शिवाय त्यांच्याकडे जी काही एक शीट असते ज्याच्यावरती तुमची इन्फॉर्मेशन असते, तिथे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन फिल करायची असते. त्यामुळे क्वेश्चन पेपर 5 मिनिट तरी किमान तुम्हाला आधी मिळतच असतो. ठीक आहे. त्यानंतर आन्सर शीटवर एक्झाम नेम कसं टाकायचं? हा एक प्रश्न होता. तर जे तुमच्या हॉल तिकीटवरती आहे परीक्षेचे नाव, ते जसंच्या तसं तुम्ही तिकडे लिहू शकता. मराठी किंवा इंग्लिश कोणत्याही लँग्वेजमध्ये लिहा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ज्या सेंटरला जाणार तिथे जनरली बोर्डवरती समोर जो बोर्ड असतो ब्लॅक बोर्ड, व्हाईट बोर्ड किंवा ग्रीन बोर्ड जो कोणता असेल, त्याच्यावरती लिहिलेलंच असतं परीक्षेचं नाव. पण तरीही बेटर आहे, की तुमच्या हॉल तिकीटवरती जे परीक्षेचं नाव आहे ते तुम्ही जसंच्या तसं त्याच्यावरती लिहायचं ठीक आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न हा खूप जास्त वॉरियर्सने विचारलेला आहे. क्वेश्चन पेपरवरती टिक किंवा खूण केली तर चालते का? तर अर्थात मी मगाशीच तुम्हाला सांगितलं पर्सनली मला जी सवय होती, की मी पेन्सिल सोबत नेहमी कॅरी करते. त्याचं रिझन म्हणजे जर समजा जनरली कोणी काही म्हणत नाही तुम्ही जर क्वेश्चन पेपरवरती टिक केली म्हणजे पर्यायांना टिक केली किंवा तुमचा क्वेश्चन जो आहे त्याला टिक केली. कारण मी तर तुम्हाला राउंडमध्ये पेपर सांगितले. सो ज्यावेळेला आपण फर्स्ट राउंडमध्येच पेपर सॉल्व्ह करत असतो, तर फर्स्ट राउंडमध्येच आपल्या लक्षात येतात, की असे काही प्रश्न असतात, जे आपल्याला अजिबात माहीत नाहीत किंवा असे काही प्रश्न असतात, ज्यांच्याकडे आपण नंतर येणार असतो. तर त्या प्रश्नांना आपण सर्कल किंवा स्क्वेअर असं करून ठेवू शकतो. तर त्याच्यासाठी मग तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असेल, कुठेतरी आतमध्ये जर तुम्हाला हुरहूर असेल, की मी पेननी टिक केल्यानंतर जर ते मला रागवले तर वगैरे, खूपच जास्त भीती वाटत असेल, तर बेटर वे आहे, की मी जी पेन्सिल तुम्हाला सांगितली, ज्यासोबत इरेजर असतो, त्या पेन्सिलने टिक करा. काही तुम्हाला असं वाटलंच, तर तुम्ही ते लगेच इरेज पण करू शकता. पेननी टिक केलं तरी चालतं. बट बाकीचं जे रफ वर्क आहे, ते जनरली जी जागा दिलेली आहे तुम्हाला प्रत्येक पेजच्या शेवटी खाली तुम्हाला कच्चे काम म्हणून जागा दिलेली असते, जिथे तुम्ही तुमचं रफ वर्क करू शकता. जनरली तिथेच ते करा. अदरवाईज करतात सगळे क्वेश्चन पेपरवरती. एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. टिक मार्क तुम्ही केली तरी चालते, असं अजिबात नाही, की पण छोट्या-छोट्या टिक मार्क करा. अगदी मोठंच की तुम्ही पूर्ण क्वेश्चन पेपर रंगवला हॉलमध्ये बसून, असं होऊ नये. ठीक आहे. छोटे टिक मार्क्स करा, जे तुमच्या लक्षात येतील, तुम्हाला समजतील एवढे. म्हणजे अगदी तुम्हाला जर सेंटेन्सेस पाहिजे असतील, तर तुम्ही अगदी छोट्या-छोट्या टिक्स ज्या आहेत त्या करू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही डॉट्सचा वापर करू शकता. ते जास्त लक्षात पण येत नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, की नावात अल्फाबेट मिस्टेक असेल तर एक्झामला बसू देतील का? खरं तर हा प्रश्नच मला नाही समजला. म्हणजे नावात अल्फाबेट मिस्टेक म्हणजे नक्की तुम्हाला एक्झामचं जे तुमचं हॉल तिकीट आहे त्याच्याशी रिलेटेड बोलत आहात, की तुम्ही आयडी कार्डशी रिलेटेड बोलत आहात, हे माझ्या लक्षात नाही आलं.
नावामध्ये मिस्टेक जी असते मग जर तुमच्या म्हणजे एक्झामचं जे हॉल तिकीट आहे आणि तुमचं आय-डी कार्ड आहे याच्यामध्ये जर थोडाफार फरक असेल, प्रीला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. बट मेन्सला तुमचे डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्हाला हॉलच्या बाहेरच तुमचं जे आहे ते चेकिंग होतं किंवा तुमचा आय-डी प्रूफ वगैरे चेक केला जातो आणि मेन्सला बी मे बी नाही येणार. मेन्सला पण नाही येणार बहुतेक प्रॉब्लेम. पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जर तुमची तशी काही मिस्टेक असेल आय-डी प्रूफमध्ये आणि इकडे, तर ते तुम्ही वेळेतच ते तुम्ही करेक्ट करून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला प्रीला काहीही प्रॉब्लेम येणार नाही पण, कारण ते एवढं डिटेलमध्ये चेक करत नाहीत, ठीक आहे. त्यानंतर अटेम्प्ट नाही लिहिला, चुकीचा लिहिला, खाडाखोड झाली तर चालते का? अर्थात आयोगाने स्पष्टपणे असं दिलेलं आहे, की तुमचा अटेम्प्ट जो आहे तो तुम्हाला करेक्ट नोंदवायचा आहे, बरोबर नोंदवायचा आहे. मग आपण तिथे चूक का करायची किंवा चुकीचा का लिहायचा किंवा खाडाखोड का करायची? माहिती आहे मला, की कुणी जाणून-बुजून करत नाही. पण असंही होऊ शकतं, की म्हणजे असा प्रश्न ज्यावेळेला एखाद्याने विचारला, तर काही जण त्याच्या खाली उत्तर देतात, की "काही नाही प्रॉब्लेम आहेत, अटेम्प्ट चुकला तरी चालतो." असं नाहीये. आयोगाने जर ती इन्स्ट्रक्शन दिली आहे, तर त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन असेल. त्यामुळे तुम्ही तो चुकू नये यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर समजा तुमच्याकडून चुकलंच, तर तिथे ते अगदी नकळतपणे म्हणजे काही लोकांकडे ते स्किल असतं, की एखादा नंबर चुकला, फॉर एक्झाम्पल 5 लिहिलं आणि 8 लिहायचं असेल, तर ते तिथेच करेक्ट करू शकतात. जनरली मला ते जमतं करेक्ट करायला. तर असं तुमच्याकडे स्किल असेल, तर ते तुम्ही करेक्शन करायला पाहिजे. पण शक्यतो चुकू नये म्हणून काळजी घ्या, ठीक आहे. पॅराग्राफ अंडरलाईन करू शकतो का? तर येस, तुम्ही करू शकता. काही प्रॉब्लेम येत नाही. पॅराग्राफला अंडरलाईन केलं म्हणून तुम्हाला कुणी काही बोलत नाही. कारण ज्यावेळेला तुम्ही पेपर लिहित असता, एवढं कुणी येऊन तुमच्याकडे पाहत नसतं, की तुम्ही हे करताय का ते करताय. पण जसं मी मगाशीच सांगितलं, जर तुम्ही पेन्सिल यूज केलीत, तर ते बेटर राहील, ठीक आहे. त्यानंतर आन्सर देताना गोलच्या बाहेर गेल्यास काय होते? अर्थात हे आयोगाने त्यांच्या सूचनामध्येच सांगितलेलं असतं. उत्तरपत्रिकेवरतीही, प्रश्नपत्रिकेवरतीही आणि हॉल तिकीटवरती सुद्धा. तुम्ही ज्यावेळेला गोल करता, तर जो गोल आयोगाने दिलेला आहे, तुम्हाला त्या गोलला बरोबर म्हणजे जेवढा गोल आहे, तेवढाच भाग तुम्हाला रंगवायचा असतो. तेवढाच भाग तुम्हाला फिल करायचा असतो. त्याच्या बाहेरही जाऊ द्यायचं नसतं, अर्धवट गोल रंगवायचा नसतो किंवा गोलमध्ये कोणत्याही प्रकारच्या खुणा करायच्या नसतात. ठीक आहे. तर आयोगाने जर असं सांगितलं, की याच्या बाहेर नाही जायचं, फक्त इथलंच आतमध्येच जर रंगवायचं आहे, तर मग कशाला तुम्ही त्याच्या बाहेर जाऊ दिलं तर आणि काय? तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायला हवी आणि त्यासाठी मी आन्सर शीटची जी कॉपी आहे, ती ऑलरेडी सेंड केली होती वॉरियर ऑफिसर या टेलिग्राम ग्रुपवरती. तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस अगोदर करणं आवश्यक आहे, ठीक आहे. जर त्याचं बाहेर गेलं, तर अर्थात त्याचा परिणाम होतो तुमच्या पेपर चेकिंगवरती. काही जण म्हणतात त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. पण आयोगाने ती पद्धती चुकीची सांगितलेली आहे. याचा अर्थ आयोग ते उत्तर तुमचं ग्राह्य धरणार नाही. आयोगाने उगीचच सूचना दिलेल्या नसतात. हा मुद्दा लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर मोबाईल सोबत नेऊ शकतो का? पर्यवेक्षकाकडे दिला तर चालतं का? अजिबात नाही. त्यांनी स्पष्टपणे तसं मेन्शन केलेलं आहे. हॉल तिकीटवरती तर अगदी मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, की तुम्ही मोबाईल फोन सोबत कॅरी करू शकत नाही. मग तुम्ही तुमचा जर नेला असेल एक्झाम सेंटरवरती, तुमच्या बॅगमध्ये तुम्ही सुरक्षितरित्या तो बाहेर ठेवू शकता. पण एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला न्यायला अलाउड नाही, ठीक आहे. आपले काही म्हणजे ऑलमोस्ट सगळेजण कॅरी करतात. तर तुम्ही सोबत कॅरी करा, पण तो बॅगमध्ये तुम्हाला हॉलच्या बाहेर जिथे तुमची बॅग असेल, तिथे तो तुम्हाला ठेवावा लागेल. तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये घेऊन जायला अलाउड नाही. मोबाईल तुम्ही नेऊ शकत नाही, ठीक आहे. तर हे अगदी छोटे-छोटे वाटणारे प्रश्न होते, पण ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे किंवा मे बी यापूर्वी अटेम्प्ट दिला असेल, पण त्यावेळेचा एक्सपिरियन्स वेगळा असेल, काही डाउट्स मनामध्ये असतील, तर अशा लोकांसाठी हे लेक्चर होतं. ज्यांना सगळं काही माहिती आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नव्हता. तरीही जर तुम्ही पाहिला असेल, न राहवून हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल, तर कृपा करून याच्या खाली कोणतीही मिसगाईड करणारी कमेंट करू नका. ठीक आहे. आय होप प्रत्येक अनुभव जो असतो तो कधीतरी आपल्याला पहिल्यांदाच येत असतो. हा पहिला एक्सपिरियन्स असेल बऱ्याच जणांसाठी एक्झामचा आणि हा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी चांगला ठरावा अशीच एक अपेक्षा आणि तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा. सांगितलेल्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्या. आय होप या व्हिडिओमधून जे तुमचे डाउट्स होते ते क्लिअर होण्यासाठी मदत झाली असेल आणि जर तुम्हाला तुमचा प्रश्न याच्यामध्ये होता आणि त्याची हेल्प झाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जर तुमचा प्रश्न याच्यामध्ये नसेल, इतर तुमच्या डोक्यामध्ये काही शंका असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक यू.